नमस्कार मित्रांनो, स्कॉलरशिपचा अर्ज करताना पुष्कळ विद्यार्थ्यांना एक कॉमन समस्या येत आहे, ती म्हणजे आधार बँक लिंक स्टेटस. तुम्ही तुमचे प्रोफाईल 100% कंप्लीट करता. प्रोफाईल 100% कंप्लीट केल्यानंतरही तुम्हाला एक एरर येतोय. जेव्हा तुम्ही अप्लाय करायला जाता कोणत्याही स्कीमला, तुम्ही स्कीम निवडता. आता हे संबंधित विद्यार्थी SC कॅटेगरीचे असल्यामुळे आपण पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी घेतोय. ह्यामध्ये जेव्हा पेज लोड होईल आणि आपण अप्लाय स्कीम ह्या बटनवरती जेव्हा क्लिक करू, तर तुम्हाला एक एरर दिसेल इथे की युअर आधार नंबर इज नॉट लिंक्ड टू युअर बँक अकाउंट. प्लीज note that the Aadhaar number must be linked to bank account in order to submit the application. Please link your Aadhaar with your bank account to submit the application. Please visit your nearest bank to link your Aadhaar number with your bank account. ह्यात तुम्हाला काय सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या बँकला जाऊन तुमचे आधार कार्ड लिंक करा आणि तुमच्या आधारचे लिंकचे स्टेटस तुम्ही आधारच्या वेबसाईटवर पण चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट उघडावं लागेल, resident.uidai.go.in. त्यात बँक मॅपरवरती जा. बँक मॅपरवर गेल्यानंतर आहे इथे डेमोसाठी मी माझं आधार कार्ड दाखवतोय. माझं आधार कार्ड हे बँक ऑफ बरोडाला लिंक आहे. ठीक आहे. तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करता येईल किंवा काय करावं लागेल, त्याआधी आपण जाणून घेऊया की हा एरर तुम्हाला काय येतोय. मित्रांनो, शासकीय कागदपत्रे जसे की इन्कम, डोमेसियल, नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट, शॉप ॲक्ट, GST इत्यादी प्रमाणपत्रासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात यासाठी तुम्ही व्हिजिट करा documentlist.in. या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व प्रमाणपत्र दिसतील आणि त्या प्रमाणपत्रावर तुम्ही क्लिक केल्यानंतर, जसं डोमेसियल सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डोमेसियल प्रमाणपत्रासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात हे तुम्हाला इथे दिसेल. यासाठी आपण जाऊया npci.org.in या वेबसाईटवरती. इथे तुम्हाला दिसेल आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक करण्याची प्रोसेस काय आहे. इथे आपण बघूया की आधार कार्डला बँक अकाउंटशी लिंक करण्याची प्रोसेस, व्हॉट द प्रोसेस फॉलोड बाय बँक. व्हॉट इज द प्रोसेस फॉलोड बाय द बँक फॉर सीडिंग आधार नंबर इन NPCI मॅपर. म्हणजे बँकला काय करावं लागेल आधार कार्ड लिंक करण्यासाठी. तर सर्वात आधी इथे लिहिलेलं आहे की बँक ऑफिशियल फर्स्ट व्हेरीफाय द डॉक्युमेंट सबमिटेड बाय द कस्टमर. म्हणजे तुम्हाला काही डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे, ते डॉक्युमेंट बँक व्हेरीफाय करेल. त्यानंतर बँक ही प्रोसेस सुरू करेल. बँकच्या एंडवरून बँकला 2 गोष्टी करायच्या आहे. पहिली गोष्ट की लिंक आधार नंबर टू कस्टमर अकाउंट इन कोर बँकिंग. म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला तुमचा आधार कार्ड लिंक करायचा आहे. आणि दुसरं प्रोसेस आहे की अपलोडिंग द आधार नंबर इन टू NPCI मॅपर. म्हणजे तुमचं आधार कार्ड हे NPCIला मॅप करायचं आहे. इथे लिहिलं आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे की इफ स्टेप B इज नॉट कम्प्लिटेड द आधार नंबर विल नॉट रिफ्लेक्ट इन NPCI मॅपर. हा तुमचा एरर आहे. ही जी विद्यार्थी आहे, आपण इथे एक्झाम्पलमध्ये जे विद्यार्थी पाहिला आहे यांना जो एरर येतोय, यांच्यासोबत हेच झालं आहे. यांचं आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक आहे, मात्र बँकनी NPCI सोबत आधार मॅप केलं नाही, त्यामुळे यांना हा एरर येतोय. तर अशा केसमध्ये यांना काय करावं लागेल. अशा केसमध्ये तुम्हाला इथे नमूद केल्यानुसार काही डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. काही डॉक्युमेंटमध्ये एक सर्वात आधी आहे कन्सेंट लेटर. हे अशा प्रकारचं कन्सेंट लेटर आहे. ह्याची डाउनलोडची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. हे ॲनेक्शियर 1, कस्टमर ॲनेक्शियर 1 तुम्हाला फिल करायचं आहे. सोबत तुम्हाला आधारची सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी जोडायची आहे आणि हे तुम्हाला बँकेत द्यायचं आहे. बँक यातील तुम्हाला हे ॲक्नॉलेजमेंट लेटर हे तुमच्याकडे देईल बँकचा स्टॅम्प सहित. ते तुम्ही सांभाळून ठेवू शकता. हा जो फॉर्म तुम्ही बँकला सबमिट करता, तिथून 7 दिवसाच्या आतमध्ये तुमचं आधार हे NPCIला मॅप होईल. आणि जेव्हा तुम्ही परत येऊन इथे आधारच्या वेबसाईटवरती मॅपरमध्ये चेक कराल तर तुम्हाला आधार स्टेटस मॅप दिसेल आणि
तुम्ही जेव्हा इथे DBTला येऊन तुम्ही आधार बँक लिंक स्टेटस इथे चेक कराल, तिथे पण तुम्हाला मॅप दिसेल. तर बघूया की हे ॲनेक्शर 1 आपल्याला कसं भरता येईल. ॲनेक्शर 1 भरण्यासाठी इथे तुम्हाला बँक विचारली आहे. तर तुम्ही इथे ज्या बँक अकाउंटमध्ये तुमचं अकाउंट आहे ते बँकचं नाव टाका. जसं माझ्या केसमध्ये बँक ऑफ बरोदा. ब्रांच टाका, कुठची ब्रांच आहे, भद्रावती. डेट टाका, जी डेटला तुम्ही हा फॉर्म सबमिट करताय. तुमचा अकाउंट नंबर टाका, जो तुमचा बँक अकाउंट नंबर आहे तो मेन्शन करा. इथे मी डमी नंबर टाकतोय. त्यानंतर तुमचं नाव टाका, जे बँक अकाउंटवरती तुमचं नाव आहे. त्यानंतर इथे तुमचा आधार नंबर मेन्शन करा. नंतर आधारवर तुमचं जसं नाव आहे तसं नाव मेन्शन करा. इथे तुम्हाला साईन करायची आहे, इथे साईन करून घ्याल. इथे परत तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर टाका. तुमचं मेल ID मेन्शन करा इथे. त्याच प्रकारे तुम्ही इथे खाली पण डिटेल्स फिल करायचे आहे. अकाउंट नंबर टाका. त्यानंतर तुमचं नाव टाका. नंतर कोणती बँक आहे, बँक ऑफ बरोदा. ब्रांच टाका, कुठची ब्रांच आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर परत इथे मेन्शन करा. परत इथे मोबाईल नंबर मेन्शन करा. अशा प्रकारे फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही हा फॉर्म बँकमध्ये सबमिट करा. सोबत आधारची सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी जोडा. एक 7 दिवसाच्या आतमध्ये तुमचं आधार लिंक होऊन जाईल. यात अजून एक महत्त्वाची स्टेप म्हणजे की तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे की तुम्हाला हे आधार सीट कशा. जर तुमचं बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक दाखवत असेल आणि NPCIला मॅप दाखवत नसेल तर तुम्ही हे सेकंड नंबरचा ऑप्शन करा. आणि पहिल्यांदा तुम्ही जर इथे ऑप्ट आउट करत असाल की तुमचा आधार पण बँक अकाउंटला लिंक असायला पाहिजे तर इथे पण क्लिक कराल. ठीक आहे. अशा प्रकारे हा फॉर्म फिल करून बँकेत द्या. 7 दिवसाच्या आत तुमचं आधार बँक अकाउंटला लिंक दाखवेल. आणि समजा तुम्ही हे कन्सेंट लेटर दिलं आहे आणि तरीसुद्धा तुमचं हा एरर दाखवत आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही परत एकदा बँकला व्हिजिट करून बँकला हे NPCI मॅपिंगबद्दल सांगू शकता. आणि तिथून तुम्हाला काही मदत मिळत नसेल तर इथे बँकच्या नोडल ऑफिसर्सचे नंबर दिलेले आहे या लिंकवरती. ही पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. या एक्सेल फाईलमध्ये तुम्हाला संबंधित नोडल ऑफिसरचे नंबर मिळेल. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमची जी समस्या आहे त्यांना सांगा, ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. हा व्हिडिओ बघून तुमची मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या इतर कोणत्या मित्रांची मदत करू शकत असेल असे वाटत असेल तर शेअर करा. आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती मिळून अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.